नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या धावपळीच्या आयुष्यात ऊर्जा टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. पण त्यासाठी वेगळा वेळ काढायचा तरी कसा, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आज आपण एका अशा प्राचीन साधनेबद्दल बोलणार आहोत, जी व्यस्त दिवसात अधिक वेळ न मागता आपल्याला ऊर्जा आणि मनःशांती देऊ शकते. चला तर मग पाहूया हे कसे शक्य आहे. सुरुवात करूया एका जबरदस्त विचाराने. आपण सगळेच नेहमी वेळेच्या मागे धावत असतो, पण खरी संपत्ती आपल्या आतच आहे, एक शांत मन. आणि ह्या स्रोतानुसार त्या शांत मनाची किल्ली गायत्री मंत्रात दडलेली आहे. ही अंशुलची गोष्ट आहे ना, ती आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी स्वतःची वाटेल. यश आहे, पैसा आहे, पण तणाव आणि डोक्यातल्या विचारांच्या गोंधळामुळे शांती मात्र हरवली आहे. अंशुलला वाटायचं की साधनेसाठी वेगळा एक तास काढणं हे अशक्यच आहे. पण खरं उत्तर वेळ काढण्यात नव्हतंच, तर असलेल्या वेळेचा योग्य वापर करण्यात होतं. आणि हेच तर आजच्या काळातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, नाही का? वेळेची कमतरता. आपल्याला सतत वाटत राहतं की आपल्याकडे वेळच नाही. पण आजच्या या चर्चेतून आपण हे पाहणार आहोत की अधिक वेळ शोधण्यापेक्षा दिवसातले काही महत्त्वाचे क्षण वापरणं किती जास्त प्रभावी ठरू शकतं. आता इथे बघा, ही स्लाईड आपला सगळा दृष्टिकोनच बदलून टाकते. एका बाजूला आहे जुनी विचारसरणी, की साधना म्हणजे एक कठीण काम आहे, ज्यासाठी खूप वेळ लागतो. पण दुसऱ्या बाजूला आहे एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन सायन्स, जे सांगतं की साधना ही एक कला आहे, जी जीवनाच्या प्रत्येक क्षणात विणली जाऊ शकते. हे एक काम नाही, तर एक साधन आहे. मग प्रश्न पडतो की हे साधन म्हणजे नेमकं आहे तरी काय? गायत्री मंत्र म्हणजे फक्त एक प्रार्थना किंवा जप नाहीये. खरं तर ते आपल्या मनासाठी एक प्रॅक्टिकल सायन्स आहे, ज्याची आजच्या धावपळीच्या युगासाठी पुनर्कल्पना केली गेली आहे. आणि याच गोष्टीला बुद्धीचं विज्ञान असं म्हटलंय. म्हणजे काय, तर गायत्री मंत्राकडे फक्त एक धार्मिक गोष्ट म्हणून बघायचं नाही. हे एक असं टेक्निक आहे जे आपल्या बुद्धीला, म्हणजे आपली विचार करण्याची, निर्णय घेण्याची जी ताकद आहे ना, तिला शार्प बनवतं, तिला सकारात्मक दिशा देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपल्या बुद्धीला ट्रेन करत आहोत. चला तर मग आता दिवसाच्या त्या 5 खास क्षणांबद्दल बोलूया, जिथे आपण हे विज्ञान वापरू शकतो. आणि सुरुवात करूया दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासून, उठल्याबरोबर. तर पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा क्षण, ब्रह्ममुहूर्त, म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीचा जो वेळ असतो तो. असं म्हणतात की ही वेळ खूप शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते. आणि ह्या वेळेत केलेली साधना संपूर्ण दिवसासाठी एक जबरदस्त पाया रचते. आणि ही उपमा बघा किती अचूक आहे. एनर्जी वॅक्सिनेशन. म्हणजे जसं एखादं वॅक्सिन आपल्याला आजारांपासून वाचवतं, अगदी तसंच या वेळेतला जप दिवसभरात येणाऱ्या नेगेटिव्हिटी आणि टेन्शनपासून आपलं संरक्षण करण्यासाठी एक ऊर्जा कवच तयार करतो. सकाळची सुरुवात तर एकदम झोकात झाली, पण दिवसभराच्या धावपळीत ही ऊर्जा टिकवायची कशी? चला आता पुढच्या क्षणाकडे वळूया आणि पाहूया हे कसं करता येतं. आता पाहूया दुसरा क्षण, जो आपल्या धावपळीच्या दिवसात अगदी सहजपणे मिसळून जातो. हा दुसरा क्षण असा आहे जो दिवसभर आपल्यासोबत असतो. म्हणजे चालताना, गाडी चालवताना किंवा दुसरं कोणतंही साधं काम करताना मनातल्या मनात जप करत राहणं. याने होतं काय की आपलं जे सबकॉन्शियस मन आहे ना, ते उगाच नकारात्मक विचारांकडे भरकटत नाही, ते शांत आणि स्थिर राहतं. आता येतो तिसरा क्षण, जो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला थेट जोडलेला आहे. आणि हा क्षणाचा फायदा तर दुहेरी आहे. जेवणाआधी केलेला जप फक्त आपलं डायजेशन सुधारत नाही, तर मनाला शांत करून आपल्या आरामाची क्वालिटीसुद्धा वाढवतो. आणि हे वाक्य बघा किती सुंदर आहे. ही क्रिया फक्त शारीरिक नाहीये, ती बुद्धीला, आपल्या विचारांना शुद्ध करते, जेणेकरून आपण जे काही घेतोय, मग ते अन्न असो किंवा विचार, ते पॉझिटिव्हच असेल. आता येतो चौथा क्षण. आणि हा क्षण आजच्या प्रोफेशनल लाईफसाठी कदाचित सगळ्यात महत्त्वाचा ठरू शकतो. एखादी मोठी मीटिंग असेल, प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, त्याआधी काही क्षण गायत्री मंत्राचा जप करणं हे आपल्या मनाला फोकस करायला आणि बुद्धीला अधिक तेज करायला खूप मदत करतं. आणि कमाल म्हणजे हे फक्त अध्यात्म नाहीये, तर विज्ञानसुद्धा हेच सांगतंय. आजचं न्यूरोसायन्स याला एकाग्रतेसाठी पॉवर बूस्टर म्हणतं. विचार करा, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
आणि आता वळूया दिवसाच्या शेवटच्या म्हणजेच 5व्या क्षणाकडे, जो आपल्याला शांत झोपेसाठी आणि दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी मदत करतो. दिवसभर कितीतरी ताण, विचार, भावना आपल्या मनात साचलेल्या असतात नाही का? झोपण्यापूर्वी केलेला हा मानसिक जप या सगळ्या मानसिक कचऱ्याची साफसफाई करतो आणि आपल्याला एक शांत, गाढ झोप देतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण एकदम फ्रेश उठू शकू. तर आपण हे 5 क्षण पाहिले, पण ह्या सगळ्यांना एकत्र बांधणारं एक फायनल सूत्र आहे, ज्याच्याशिवाय हे सगळं अपूर्ण आहे. आणि ते सूत्र आहे शिस्त, म्हणजे डिसिप्लिन. हे 5 क्षण तेव्हाच खरंच कामी येतात, जेव्हा ते आपल्या आयुष्याचा एक नियम बनतात, एक सवय बनतात. 1-2 दिवस करून नाही, तर सातत्याने, रोज केल्यानेच याचे खरे फायदे दिसायला लागतात. तर मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या 5 क्षणांपैकी असा कोणता क्षण आहे ज्याला आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनवता येईल? यावर नक्की विचार करायला हवा.